असतं. कारण की मी जेव्हा आता एक्झामची तयारी करायचो तेव्हा मला जाणवायचं की म्हणजे शिक्षणासोबतच आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. कारण की व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी कंटिन्युअसली रोज 8 ते 10 तास अभ्यास करण्यासाठी आपण खूप हेल्दी असणं गरजेचं आहे. मानसिकदृष्ट्या मानसिकता टिकवून ठेवण्यासाठी आपली हेल्थ चांगली असली पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी अवेलेबल होण्यासाठी मी परत एकदा ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. का आणि जे विद्यार्थी आहेत घरी आल्यानंतर पालकांनी फक्त 1.5 GB डाटावर रील्स बघण्याऐवजी आणि आपल्या बालकांना पण दाखवण्याऐवजी थोडंसं काय शिकवलंय आज एवढं जरी विचारलं तरी म्हणजे शिक्षकांनी दिलेला होमवर्क त्यांनी व्यवस्थित कंप्लीट करतोय का एवढंच. म्हणजे हे छोटे विद्यार्थी आहेत 7वी ह्यांना तुम्ही फक्त रोज 1 ते 1.5 तास जरी लक्ष दिलं आणि हाच पाया आहे. कारण की पुढे चालून आम्ही आता एवढ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा देतो त्याच्यामध्ये सिलेबस हा प्राथमिक सिलेबस हाच असतो. म्हणजे 30-40% सिलेबस जो 10वीपर्यंत असतो तोच असतो. तर हाच पक्का असेल तर त्यांना पुढे चालून तो जेव्हा ते स्पर्धा परीक्षेची तयारी करतील त्यांना वाटेल की बाबा आपण हा अभ्यास केलेला आहे, तर त्यांना एक कॉन्फिडन्स येतो. म्हणजे नाहीतर आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना काय वाटतं, भरपूर एक्झाम आहेत आता, सेंटरच्या आहेत, स्टेटच्या आहेत, वेगवेगळ्या महामंडळ आहेत त्याच्या एक्झाम राहतात. त्यांना वाटतं की विद्यार्थ्यांना आपल्यानं होईल का नाही, हा पहिला सर्वात मोठा न्यूनगंड असतो की आपल्याने हे होईल का. आणि जेव्हा ते सिलेबस पाहतात तेव्हा त्यांना वाटू शकतं की बाबा हे आपण केलेलं आहे, 11वी-12वीपर्यंत हे शिकलेलं आहे, तर आपणाला होऊ शकतं. त्याच्यामुळं पालकांना पण विनंती आहे की घरी आल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना 1 तास तुम्ही द्या, फक्त जास्त नाही. 1 तास जरी दिलात ते का अभ्यास करतात का, परत परत येऊन शाळेत सरांना भेटायचं, ते कशी आहे त्याची प्रगती, एवढं जरी पाहिलं तरी तुमचं बालक यशस्वी होईल. कारण की याच गोष्टी आमच्या अण्णाने केलेल्या आहेत. घरी असल्यानंतर अभ्यास करून घ्यायचे, त्याला बसा तुम्ही म्हणून, म्हणजे ते रागवायचे पण, म्हणजे बसत नाही म्हणून, TV बघतात वगैरे म्हणून. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, शाळेत शिक्षक तर लक्ष देतातच पण तुम्ही पण घरी लक्ष दिलं पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.